ऑडिओ नंबर 41 पॉवर ऑफ नाऊ हे एकार्ट टोलेंचं पुस्तक. मी डॉक्टर चारुशीला बिराजदार. तर आता इथे एक साधक प्रश्न असा विचारतायत की प्राण्यांना अहंकार नसतो, पण त्यांना शरीर असते की? प्रत्येक क्षण तुमचा कॉन्शियसनेस तुमचे जग बनवतो, असं ऑथर उत्तर देत आहेत. म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे आपल्या मनाची स्थिती थोडक्यात. जे तुमच्या अहंकारी मनाने जग तयार केले ते खूप अपरिपूर्ण जागा असेल. कारण आपल्या अहंकारी मनामध्ये हे करू, ते करू, हे असेल, ते असेल. मी समजा आता माझ्या माझ्या या डिग्री आहेत, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, CA आहे, वकील आहे, PhD आहे. हे आपलं जग नाही आपण तयार केलं आहे पहा, भासमान जग तयार केलं आहे. पण याला तसा काही अर्थ नाही आहे असं ऑथर म्हणतात. तर त्यांनी सांगितलं की ही एनर्जी तुमच्या शारीरिक रियालिटीचे कारण आहे. ते तुम्ही जन्म, मृत्यू, स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल यामध्ये बघता. तर ऑथरनी सांगितलंय की अमर्याद स्वरूपात वेगवेगळे असे प्रत्येकाने एक जग निर्माण केलेले आहे. तर आता फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगतो की हे सर्व आपण कसे परसिव्ह करतो त्यावर अवलंबून आहे. आता प्रत्येक व्यक्ती हा एक कॉन्शियसनेसचा फोकल पॉईंट असतो. म्हणजे परत ऑथरनी असं इथे एक्सप्लेन केलं आहे की म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे प्रत्येकाच्या मनाची पातळी किंवा अवस्था वेगळी आणि त्याच्यासाठी तो एक निराळे जग बनवतो. आणि ही सगळी जगं एकमेकांशी कनेक्टेड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑथरने असं दिलं की एक माशांचं एक जग असतं पहा, पोपटांचं एक जग असतं किंवा डॉल्फिन्सचं एक जग वेगळं वेगळं असतं, माणसांचं जग वेगळं असतं. तर हायर कॉन्शियसनेस असलेल्या प्रगत लोकांना त्यांच्या उगमाशी जोडून राहता येतं, हे त्यांनी सांगितलं. तर आता आपलं मटेरियल लाईफ किंवा भौतिक जग काय आहे? आपण ह्या जगामध्ये 21व्या शतकात आपण टेक्नॉलॉजीनी किती प्रगती करतोय किंवा नवीन नवीन शोध लागत आहेत. माझं डेसिग्नेशन, माझा सक्सेस किंवा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्या डिग्री आहेत, माझा आज सक्सेस काय आहे, मी हे मिळवलं आहे, मी ते मिळवलं आहे. तर असं एक वेगवेगळ्या प्रकारचं जग आपण निर्माण करतो. कुत्र्यांचं जग एक वेगळ्या प्रकारचं जग असतं. त्यांची त्यांची संवाद, त्यांची देहबोली, त्यांची भाषा. तर अशी ही वेगवेगळी जगं प्रत्येकासाठी मात्र रियालिटी असते किंवा सत्य असतं. तर ही जगं सगळी शेवटी एकाच ठिकाणी कनेक्टेड आहेत. त्याला मूलब्रह्म असं म्हणतात. अमूर्त एक विश्व आहे, त्याच्याशीच हे कनेक्टेड आहे. आपण फक्त फॉर्मच्या जगामध्ये राहतोय, म्हणजे वेगवेगळे आकार आहेत. तर सगळे जे सबवर्ड्स आहेत म्हणजे कुत्र्यांचं, माशांचं जग, माणसांचं जग, हे पण अस्तित्वात असतात असं त्यांनी सांगितलं. पण पुढे जर सगळ्यांमध्ये जर ऑथर म्हणतो जागरूकता आली आणि आपण जर आपल्या चिरंतन अस्तित्वाशी, चैतन्याशी कनेक्टेड राहू शकलो, जोडलेले राहू शकलो, तर ऑथरचं असं म्हणणं आहे की कदाचित हे सगळं आपोआप बदलेल आणि मग सिंह पण उंदराजवळ किंवा सशाजवळ झोपेल. सिंह उंदराला किंवा सशाला मारणार नाही, बकरीला मारणार नाही. तर कारण शत्रुत्वच जाईल. तर याला कृष्णानंद गुरुजी शंबाला नगरी असं म्हणतात की जिथे अतिशय प्रेमाने सगळे एकमेकांशी व्यवहार करतात आणि अतिशय प्रेम आहे सगळ्यांमध्ये. कारण सगळ्यांचं जग हे एकच असतं. तर आपले सध्याचे जे आपल्या डोळ्याला जग दिसते ते आपल्या अहंकारी मनाचे प्रतिबिंब आहे. आणि अहंकारी मन असेल तर भीती ही अवॉइड करताच येत नाही. तर हे जग सगळं भीतीनी, इन्सिक्युरिटी, असुरक्षिततेने युक्त आहे असं आपल्याला वाटतं. आणि मग सगळ्या जगात नकारात्मकता भरली आहे आणि भीती भरली आहे असंही आपल्याला वाटतं. तर त्याच्यामुळे जेव्हा सगळेजण जागरूक होतील आणि आतून बदलतील तेव्हा नवीन जग तयार होईल. आणि मग सर्वांचाच मनाची पातळी, कॉन्शियसनेस लेवल, चैतन्याची पातळी, मनाची पातळी बदलेल. आणि मग सगळी झाडं, पानं, फुलं, हिरवळ हे पण सगळे आत्मज्ञानी होतील, एनलायटन्ड होतील. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं असं की नवीन एक सृष्टी तयार होईल. तर मग नवीन स्वर्ग, नवीन पृथ्वी तयार होतील आणि त्यालाच सत्ययुग असं म्हणता येईल. असं तिथे ऑथरनी नाही मेन्शन केलं, पण माझं इंटरप्रिटेशन असं आहे की त्यालाच बहुतेक आपण कलियुग संपून सत्ययुग, जे रामाच्या काळचं सत्ययुग होतं, रामाच्या काळचं नाही, रामाचा काळचं त्रेतायुग आहे, पण सत्ययुग जे होतं ते निर्माण होईल. कारण सगळ्यांना जागरूकता येईल. तर परत एकदा लक्षात घ्या की आपल्याला आकारांच्या जगातनं बाहेर निघायचं आहे. परत परत पहा, ऑथर त्याच पॉईंटवर, मुद्द्यावर भाष्य करतायत की आकारांच्या जगातनं बाहेर निघायचं आहे. आपल्याला कुठूनही नवीन जग तयार करून इथनं सुटायचं किंवा मुक्तता, चला इथून सुटू, असं आपल्याला नको आहे. तर फॉर्मच्या पलीकडे गेल्यावर या जगाच्या रियालिटीशी आपला संबंध राहत नाही. आणि मग तुम्ही मूल ब्रह्माशी किंवा
अमूर्त जगाशी जोडलेले जाता, असं त्यांनी ऑथरनी सांगितलंय. आणि मग काय होईल की तुम्ही या मूर्त जगाशी आसक्तच राहणार नाही. त्यामुळे या जगातले काय जे असतील सुख ती आपण भोगू, पण ती संपली तरी आपल्याला दुःख नाही होणार. माणसं, सुख सोडून गेली माणसं, किंवा आपण मजा केली, सुख उपभोगलं, तरी मग संपलं ते तरी आपण त्याच्यात अडकणार नाही, किंवा आपल्याला बापरे आपल्याला हरवून जातं का हे सुख, याची भीती वाटणार नाही, कारण आपण भासमान आकारांना चिकटणार नाही. तर त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर जागरूक होणं यासाठी गरजेचं आहे. जर तुम्ही येथील पंचेंद्रियांनी सुख उपभोगले तरी तुम्ही त्याच्यात आसक्त होणार नाही, असं ते म्हणतात. म्हणजे अगदी समजा एखाद्या व्यक्तीला जिलबी आवडते आणि त्यांनी भरपूर जिलबी खाल्ली, तरी आज खाल्ली, आत्ता खाल्ली, बस समाधानी आहे, परत मिळण्याची अपेक्षा नाही, किंवा मी आत्ता समाधानी ठीक आहे, आनंदी आहे, बस त्याच्यात अडकणार नाही. मग जिलबी नाही मिळाली तरी त्याचं दुःख होणार नाही. कारण आपल्याला आत्ता काय होतंय की सतत काहीतरी मिळवण्याचा किंवा शोधण्याचा आपला स्वभाव असतो, आणि मग अहंकार जिवंत राहतो. तर हा जेव्हा आपण सतत काहीतरी मिळवायचा, काहीतरी बेचैनी, काहीतरी शोधण्याचा, काहीतरी इंटरप्रिट करायचा, हा जो स्वभाव आहे तो जाईल, आणि मग अहंकाराला तुम्ही जगवणारच नाही. तर अशा वेळी तुम्ही एका चिरंतन गोष्टीशी जोडलेले असाल, आणि हे सुख तुम्हाला मग काहीच वाटणार नाही. मग यात तुम्हाला जगाची गरज पण वाटणार नाही, असं ऑथर सांगतात. आणि मग तुम्ही एक नवीनच जग निर्माण कराल. मग तुम्हाला खरी सहानुभूती वाटेल, आणि मग तुम्ही इतरांना जागरूक करून खरी मदत करू शकाल. तर सहानुभूती, दया, आपण म्हणतो एखाद्याला अन्न देणे, नोकरीला लावणे, एखाद्याला सुख देणे, ही खूप वरवरची डेफिनेशन आहे करुणा, दया, सहानुभूतीची. परत परत ऑथर सांगतायत. तर खरी मदत काय, तर एखाद्याला जागरूक करणे, अरे जागा हो, सावधान हो. तर जे जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्याला त्याला तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे प्रभावित कराल, आणि मग तुम्ही जी बाहेर शांती टाकाल, तर त्याच्यात मग काय होईल की सभोवतालचे लोक जरी अजागरूकपणे वागले तरी त्यांची अशांती तुमच्या शांतीतच वितळून जाईल, आणि मग तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची गरजच भासणार नाही. आणि तुमची शांती इतकी मोठी असेल की जी शांती नाही ती पण त्याच्यात वितळून जाईल. तर त्यामुळे तुमची क्रिया आणि प्रतिक्रिया ह्याची जी कर्मिक सायकल आहे ती ब्रेक होईल. काही उत्तरच जर आपण एखाद्याने आपल्याला खूप शिव्या दिल्या, मारामारी केली, म्हणजे लाईक दॅट, काही आपल्या मनाविरुद्ध वागला, तरी आपण काही प्रतिक्रिया देणार नाही. पण ती वरवर नाही, म्हणजे सप्रेशन नाही इथे की वरवर नाही नाही मी प्रतिक्रिया देणार नाही, असं न करता आतूनच काही फरकच नाही पडला पाहिजे. तर आपण ती प्रतिक्रिया देणं बंद केलं की मग काय होईल, कर्मिक सायकलमधनं आपली मुक्तता होईल, आपला कोणी शत्रूच राहणार नाही, सगळेच मित्र राहतील, आणि मग ही जी सायकल आहे ती ब्रेक होईल, जन्ममृत्यूची सायकलच ब्रेक होऊन जाईल. तर स्वतःमधला अजागरूक पॅटर्न ओळखून स्वतःला मनापासून विलग करता आले तरी खूप जमवता येईल. आता पुढे एक साधकाने अजून एक प्रश्न विचारला की भूक आणि हिंसाचार याच्यावर तुमचं काय मत आहे. तर त्यांनी सांगितलंय ऑथरनी की सर्व नकारात्मकता ह्या अजागरूकपणाचेच लक्षण आहे, आणि हे सर्व इफेक्ट हे दिसत आहेत आपल्याला, भूक, हिंसाचार, हे सगळं कशामुळे होत आहे, फक्त अजागरूकतेमुळे होत आहे. तर ऑथरनी सांगितलंय की याच्यात तुम्ही परिणामांवर नजर ठेवू नका, लक्ष देऊ नका, तर त्याची कारणं काय आहेत ती शोधा. म्हणजे मूळ कारण काय, रूट कॉज असं आपण त्याला म्हणतो. तर त्या रूट कॉजवर जर आपण लक्ष केंद्रित केलं, तर रूट कॉज काय आहे, तर अजागरूकता आहे. तर मग ती अजागरूकता लोकांची दूर करण्याची जर आपण प्रयत्न केला, एकमेकांना आपण अवेअर केलं, जर एखादा मनुष्य भूतकाळाविषयी आठवणी सांगत असला किंवा भविष्यकाळाविषयी चिंता व्यक्त करत असला, आणि आपण त्याला जागरूक केलं की नाही अरे बाबा तू आत्ता वर्तमान काळात राहा, ते भूतकाळ आणि भविष्यकाळ असा अस्तित्वातच नसतो. तर हे आपण खूप मोठी भूतदया करतोय, करुणा आपण आणतोय, सहानुभूती याचा विस्तृत अर्थ इथे ऑथरनी सांगितलाय. त्यांनी सांगितलं की जसं आपण अंधाराशी भांडणच करू शकत नाही, तसं अजागरूकतेशी तुम्ही भांडणच करू शकत नाही. त्यापेक्षा तुमचा अवेअरनेस वाढवा, जागरूकता वाढवा, आणि अगर उदासीन विरोध स्वीकारा. पण आत काहीही नसेल, नकारात्मकता, द्वेष वगैरे नसेल, तर मग हे शक्य आहे, स्वीकारणे आणि जागरूकता. त्यांनी पुढे सांगितलंय की परिणामांचं उत्तर शोधू नका, भूक, टेररिझम किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी, हिंसाचार वगैरे, तर हे परिणाम आहेत, त्याला मेन कारण सगळे अजागरूक आहेत. तर आपल्या जर आपण चैतन्याशी कॉन्टॅक्ट केला, तो हरवून बसलोय आपण,
तो उपस्थित आपण राहिलो, सगळं स्वीकारलं, तर ही भांडणच होणार नाहीत, ही कटकटच होणार नाही आणि मग सगळे नकारात्मकता जाईल. तर तुमचा मेन फोकस काय आहे? सध्या आत्मज्ञान आहे आणि शांतता ही सगळ्यात महत्त्वाची आपल्याला गिफ्ट आहे, असं ऑथर सांगतात. आता आपण शेवटच्या चॅप्टरकडे येतोय, चॅप्टर नंबर 10, मीनिंग ऑफ सरेंडर, म्हणजे शरणागती याच्यावर. तर आता साधक विचारतो की अरे तुम्ही काय शरणागती शरणागती सांगताय, कारण मग प्रगतीच होणार नाही. मग हे केले तर आपण गुहेतच बसून राहू आणि आपली पुढे वाढही होणार नाही, काही टेक्नॉलॉजी वगैरे जी काही डेव्हलप झाली ती होणार नाही. शरणागती कसलं, जे येईल ते स्वीकारामध्ये पॅसिव्हनेस आहे ना, म्हणजे उदासीनता आहे. तर त्याच्यावर ऑथरनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे. तर तो आपण कसं शरणागती म्हणजे शत्रू शरण आला वगैरे अशा पद्धतीने वापरतो. तर शरणागतीचं डिक्शनरी मिनिंग तेच आहे, पण ऑथरच्या दृष्टीने शरणागतीचं मिनिंग एवढंच आहे की माघार किंवा हार नाही, किंवा काही न करणे हे पण नाही, किंवा उदासीनता असंही नाही आहे, सकारात्मक क्रिया न करणे असंही नाही आहे, प्लॅन्स न करणे असंही नाही. तर शरणागती म्हणजे जीवनाचा प्रवाह वाहू देणे, विरोध न करणे. तर त्यांनी सांगितलं की जर तुम्ही एखादा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काही करू शकत असाल तर ते जरूर करा, सर्व प्रयत्नांनिशी करा. पण जर काहीच त्याच्यावर सोल्युशनच नसेल खरंच, तर मात्र तुम्ही आत विरोध न करता तो स्वीकारा सद्य परिस्थिती. आणि मनाच्या न्यायनिवाडा करून मत देणे किंवा जजमेंट करणे, ही परिस्थिती माझ्यावरच का आली, मीच का जबाबदार आहे, मग मलाच असं दरवेळेला होतं, माझं नशीबच वाईट आहे, हा जो विरोध आहे तो बंद करा, असं तिथे ऑथर म्हणतायत. आणि कसं आहे की मनाचा न्यायनिवाडा करून मत देण्याच्या वृत्तीमुळे आपण भावनिक नकारात्मकता ओढवतो. तर आपल्या मागण्या आणि रिजिड न बदलणाऱ्या अपेक्षा आणि वर्तमान क्षण याचा मेळ घाला, की ठीक आहे आज आत्ता वर्तमान क्षण आपल्याला असा आहे, हा काय फारसा अनुकूल नाही आहे, पण त्याला काही इलाज नाही. ज्या त्या गोष्टी हातात आहेत का, आपण त्या बदलू शकतोय का, तर नाही बदलू शकत आहे. मग जर बदलू शकत नाही तर मग ते स्वीकारा. मग हसत स्वीकारायचं का रडत स्वीकारायचं? तर ठीक आहे आपण हसत स्वीकारू, हा जर आपण ॲटिट्यूड आणला तर आपला बराच विरोध कमी होईल आणि मग पेन गॅप जाईल, असं ऑथर सांगतो. तर जेव्हा तुम्ही बरंच जीवन बघता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कित्येक गोष्टी नाही मनासारख्या घडत. तर मग त्यावेळेला आपल्याकडे दुःख आणि यातना एवढ्याच हा एकच ऑप्शन राहतो. तर त्यापेक्षा आपण शरणागतीने हे स्वीकारलं पाहिजे. जर आपण हे स्वीकारलं तर मग मन म्हणजे आपण, मन म्हणजे मी, या अस्तित्वापासून आपण दूर गेलो तर आपल्याला आपोआप स्वीकारता येतं. तर शरणागती ही आतील स्वीकाराची अवस्था आहे, यात बाहेरून कृती करू नका असे कोणी म्हणत नाही, असं ऑथर सांगतात. तर त्यांनी एक सांगितलं की समजा एखादी व्यक्ती चिखलात फसली, तर आपल्या मनात काय विचारतो, अरे मी असा कसा पडलो, हेच का झालं, मग माझ्या अंगाला चिखल लागला. आता चिखलात फसणं ही काय खूप काय पॉझिटिव्ह स्थिती असं नाही, पण ऑथर इथे सांगतात की ठीक आहे तुम्ही काय करू शकता ते पूर्ण प्रयत्नांनिशी करा आणि पूर्ण ते काय जे करत आहात त्या चिखलातनं बाहेर निघण्यासाठी, तर त्याच्यावर तुमचं लक्ष फोकस करा, त्याच्यावर तुमचं लक्ष द्या पूर्ण केंद्रित करून. मी काय झालं कसं झालं हे जे आपण मेंटल जजमेंटल होतो, न्यायनिवाडा करतो, लेबलिंग करतो, मलाच का मग कसं, ते बंद करा. तर त्यांनी एक पुढे खूप छान उदाहरण दिलं आहे की जर आपण खूप धुक्यातून चाललो आहे आणि त्या धुक्यामधून चांगला आपल्याला एक आसपास सगळं धुकं आहे, अंधार आहे, पण आपल्या हातात एक टॉर्च आहे. तर धुकं म्हणजे आपली भूतकाळ अगर भविष्यकाळामध्ये राहण्याची मनाची सवय, आणि आपल्या प्रखर प्रकाश म्हणजे आपल्या उपस्थितीचा प्रकाश, उपस्थित राहणे, आणि त्यामुळे जे काय स्वच्छ रस्ता आपल्याला दिसतो त्या प्रकाशामध्ये, तो वर्तमान क्षण आहे, असं ऑथर छान वर्णन करून उदाहरण देऊन आपल्याला सांगतायत. तर तुमच्या जागरूकतेचा उजेड तुमचा वाढवा. शरणागतीमुळे शरणागत न झाल्यामुळे विरोध करण्यामुळे अहंकार वाढतो आणि मग तुम्हाला सेपरेटेडनेस येतो किंवा एक अहंकाराचं एक कवच येतं. तर मग काय होतं, आपण सारखं न्यायनिवाडा करून अक्षरशः नकारात्मकतेने आपण इतरांना डिस्ट्रॉय करतो आणि इतरांवर सारखं वर्चस्व गाजवणे, मी म्हणेल तसंच दुसऱ्यांनी केलं पाहिजे किंवा माझ्या अपेक्षा या आहेत तसंच वागलं पाहिजे, स्पर्धा करण्याची वृत्ती ही वाढते आणि मग तुमचा दृष्टिकोन व इंटरप्रिटेशन्स भीतीने गव्हर्न होते आणि मग तुमचं शरीर आणि मन इतके हार्ड होते की विरोधामुळे रिजिड झाल्यामुळे मग आपण बदल स्वीकारत नाही. मग काय होतं की शरीराच्या अवयवांमध्ये टेन्शन निर्माण होतं आणि मग निरनिराळे विकार होतात. तर विकारांवर थेरपी आहे, पण त्या तात्पुरत्या कामी येतात. जोपर्यंत तुम्ही पूर्ण बदल स्वीकारत नाही
जोपर्यंत आपला विरोधाचा जी सवय आहे ती जात नाही, तोपर्यंत मात्र अशा न आवडणाऱ्या घटना घडतच राहतात. कारण निसर्गाला आपल्याला एक धडा द्यायचा असतो, आहे ते स्वीकारा. आणि मग अस्तित्व तुमचं जे आहे, आयुष्य हे चिरंतन आहे आणि ते फक्त वर्तमान क्षणात आहे. त्यामुळे जीवन शोधणे गरजेचे आहे, इथे असं ऑथर आपल्याला सांगतात. तर चला तर मग आपण सगळे प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त जागरूक होऊन इतरांनाही जागरूक करूया. मनापासून आभारी आहे. आता थोडेसेच ऑडिओ राहिलेले आहेत, एक 10-15 पानं राहिली आहेत, त्याच्यामध्ये आपलं पॉवर ऑफ नाऊ हे पुस्तक कंप्लीट होईल. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभारी आहे.